Hello friends, welcome to my channel. Don't forget to press the bell icon. Hello students, today we will learn about drafting a speech. Question number 5B2, it is for 5 marks. Question number 5B1, डायलॉग रायटिंगला पर्याय म्हणून ड्राफ्टिंग अ स्पीच म्हणजेच भाषण तयार करणे हा 5 गुणांचा प्रश्न असतो. याची योग्य प्रकारे तयारी केल्यास त्यात आपल्याला चांगले गुण मिळू शकतात. यामध्ये आपण सुरुवातीला मार्किंग स्कीम कशी आहेत पाहूयात. टायटल अँड ॲप्रोप्रिएट बिगिनिंग अँड कन्क्ल्युजन इट इज फॉर 1 मार्क. आता पहा, शीर्षक लिहिण्यासाठी तसेच योग्य पद्धतीने सुरुवात करणे आणि शेवटी निष्कर्ष काढणे यासाठी 1 मार्क आहे. त्यानंतर बॉडी, यूज ऑफ गिवन पॉईंट्स अँड ॲडिशनल पॉईंट्स, ॲप्रोप्रिएट यूज ऑफ लँग्वेज इट इज फॉर 2 मार्क्स. आपला जो मुख्य मुद्दा आहे किंवा जे आपल्याला लिहायचं आहे त्यामध्ये आपण दिलेल्या सर्व मुद्द्यांचा समावेश केला आहे का, त्यामध्ये आपले स्वतःचे कोणते मुद्दे आपण ॲड केले आहेत, त्याच पद्धतीने भाषेचा कशा पद्धतीने वापर केला आहे, या सर्वांसाठी 2 मार्क आहेत. त्यानंतर ॲप्रोप्रिएट सिक्वेन्स अँड फ्लो ऑफ लँग्वेज इट इज फॉर 1 मार्क. आपण दिलेले मुद्दे योग्य क्रमाने लिहिले आहेत का, तसेच आपली भाषा ओघवती आहे का, यासाठी 1 मार्क आहे. ते आपण कशा पद्धतीने लिहायचं आता पाहणारच आहोत. यूज ऑफ ॲप्रोप्रिएट ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर म्हणजेच आपली जी वाक्यरचना आहे ती व्याकरणदृष्ट्या योग्य आहे का, त्यासाठी 1 मार्क आहे. अशा पद्धतीने 5 मार्काचा गुणांची विभागणी केलेली आहे. नाऊ वी विल सी व्हॉट इज अ स्पीच. A speech is a formal talk that a person delivers to his audience. भाषण म्हणजे औपचारिक बोलणे जो एखादा व्यक्ती दर्शकांसोबत बोलत असतो. It must have the capacity to hold the attention of the audience with a proper choice of words, expressions and examples. जो वक्ता आहे त्यामध्ये दर्शकांचे लक्ष वेधून घेण्याची क्षमता असली पाहिजे. योग्य शब्दांसह, हावभावांसह आणि उदाहरणांसह वक्ता श्रोत्यांचे लक्ष वेधून घेऊ शकतो. ॲट द सेम टाईम केअर शुड बी टेकन नॉट टू डिवाइड फ्रॉम द मेन सब्जेक्ट. ज्यावेळेस आपण एखाद्या विषयावर भाषण देत असतो त्यावेळेस मुख्य मुद्द्याला अनुसरूनच बोलावे लागते. मुख्य मुद्द्याला सोडून बोलू नये याची काळजी आपल्याला घ्यावी लागते. You must keep in mind that it is a speech and you need to begin the draft with addressing the audience and conclusion should be with a sentence thanking the audience. आपल्याला भाषण देताना नेहमी लक्षात ठेवायचे आहेत की आपण बोलताना श्रोत्यांना उद्देशून बोलत आहोत आणि ज्या वेळेस आपण एखादा निष्कर्ष काढतो किंवा भाषणाचा शेवट करतो त्यावेळेस आपल्याला श्रोत्यांचे म्हणजेच ऑडियन्सचे आभार मानायचे आहेत. या पद्धतीने आपण भाषणाविषयी थोडक्यात माहिती घेतली. त्यानंतर आपल्याला बघायचे आहे हाऊ टू प्रिपेअर स्पीच. भाषण कसे तयार करावे. गिव्ह अ सेपरेट टायटल फॉर द स्पीच. आपल्याला भाषणाला सर्वप्रथम शीर्षक द्यायचे आहे. त्यानंतर greet your audience using the words like dear friends, respected madam or respected sir and introduce the topic you are speaking on. शीर्षक दिल्यानंतर आपल्याला डिअर फ्रेंड्स, रिस्पेक्टेड मॅडम किंवा रिस्पेक्टेड सर इत्यादी संबोधने लिहून भाषणाची आकर्षक सुरुवात करायची आहे. The introduction part of the speech is the most important part. It is the part which decides the impact of the speech. Second point that we remember, greet your audience using the words like dear friends, respected madam or respected sir and introduce the topic you are speaking on. यानंतर आपल्याला श्रोत्यांना उद्देशून डिअर फ्रेंड्स, रिस्पेक्टेड मॅडम, रिस्पेक्टेड सर इत्यादी संबोधने लिहून भाषणाची आकर्षक सुरुवात करायची आहे. थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट इज द इंट्रोडक्शन पार्ट ऑफ द स्पीच इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट.
जी आपण सुरुवात करत आहोत तो भाषणाचा सर्वात मुख्य भाग आहे. इट इज दिस पार्ट विच डिसाइडेड द इम्पॅक्ट ऑफ द स्पीच. जी सुरुवात आहे त्यावरूनच आपल्याला लक्षात येईल की भाषण किती प्रभावी आहे. द इंट्रोडक्शन शुड नॉट बी व्हेरी लेंदी. त्यामुळे जी सुरुवात आहे किंवा जी भाषणाची प्रस्तावना आहे ती जास्त लांबलचक असू नये. द मेन टॉपिक शुड बी टेकन अप ॲज क्विकली ॲज पॉसिबल. जो मुख्य मुद्दा आहे जे आपल्याला प्रश्नपत्रिकेत दिलेला असतो तो लगेचच लिहिण्यास सुरुवात करावी. एक्सप्लेन द टॉपिक विथ प्रॉपर एक्झाम्पल. ज्या वेळेस आपण एखादा विषय मांडतो किंवा एखादा विषय लिहितो त्यावेळेस त्याला हळूहळू उलगडून योग्य उदाहरणांच्या आधारे स्पष्टीकरण द्यावे, ज्यामुळे भाषण श्रोत्यांच्या मनाला भावते. राईट द पॉईंट्स इन ॲप्रोप्रिएट सिक्वेन्स यूजिंग सिम्पल अँड फॅमिलियर लँग्वेज. भाषणाचे मुद्दे योग्य क्रमाने लिहावेत. तसेच भाषणाची जी भाषा आहे ती अत्यंत सोपी आणि प्रभावी असावी. जी आपल्या ओळखीचे शब्द आहेत तेच आपण त्यामध्ये लिहायचे आहेत. देन यूज ॲप्रोप्रिएट ग्रॅमॅटिकल स्ट्रक्चर. भाषण लिहिताना व्याकरणदृष्ट्या योग्य अशी वाक्यरचना करावी, ती बिनचूक असावी याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. नेक्स्ट पॉईंट, द कन्क्ल्युजन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द सक्सेस ऑफ अ स्पीच. गिव्ह युअर ओन कन्क्ल्युजन ऑन द टॉपिक इन अ टेलिंग मॅनर. जो भाषणाचा शेवट आहे त्यामुळे आपले भाषण किती यशस्वी झाले हे लक्षात येते. त्यामुळे वरील मुद्द्यांचा व स्वतःच्या काही मुद्द्यांचा वापर करून आपण दिलेल्या विषयावर भाषण तयार करायचे आहेत. त्यामुळे आपल्याला चांगले गुण मिळतील. अँड लास्ट पॉईंट, राईट थँक्यू ॲट द एंड ऑफ युअर स्पीच. जेव्हा भाषणाचा शेवट होतो त्यावेळेस थँक्यू लिहावे, म्हणजे आपण श्रोत्यांचे आभार मानले आहेत हे त्यावरून लक्षात येते. हे काही छोटे छोटे मुद्दे जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क ड्राफ्टिंग अ स्पीच या प्रश्नामध्ये भेटू शकतात. यानंतर आणखीन काही पॉईंट्स जे आपल्याला नोट डाऊन करायचे आहेत. इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट द रिटन स्पीच शूड कन्सिस्ट ऑफ स्मॉल सेंटेन्सेस हॅविंग नॉट मोर दॅन 10 to 12 वर्ड्स इन अ सेंटेन्स. ज्यावेळेस आपण भाषण लिहितो त्यावेळेस वाक्य लहान लहान बनवावे, जास्त मोठे किंवा किचकट वाक्यरचना करू नये, ज्यामुळे आपले मार्क ग्रॅमॅटिकल It is important to note that the written speech should consist of small sentences having not more than 10 to 12 words in a sentence. ज्यावेळेस आपण भाषण लिहितो त्यावेळेस भाषणामध्ये लहान लहान वाक्य लिहावे. एका वाक्यात 10 ते 12 शब्दांपेक्षा जास्त शब्द असू नयेत. त्यामुळे आपले जे वाक्यरचना आहे ती जास्त किचकट होईल. आणि आपण सुरुवातीलाच सांगितले आहे की भाषणाची जी भाषा आहे ती अत्यंत सोपी सहज असावी, जास्त किचकट असू नये. रिमेंबर who you are writing the speech for, that is who your audience is. And second point, what your speech is going to be about, its topic and the main points in order of importance. आपण कोणासाठी भाषण लिहित आहोत आणि आपला विषय काय आहे हे नेहमी भाषण लिहिताना लक्षात ठेवावे, ज्यामुळे आपले भाषण जास्त लेंदी होणार नाही किंवा जास्त मोठे होणार नाही. अत्यंत सोप्या आणि सुटसुटीत भाषेत आपण भाषण लिहू शकतो. यावर आधारित प्रश्न कसा विचारला जातो ते आता आपण पाहणार आहोत. प्रिपेअर अ स्पीच ऑन द टॉपिक सेव्ह वॉटर विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. आता आपल्याला शीर्षक प्रश्नामध्येच दिलेलं असतं. आपल्याला लक्षात आले असेल की टायटल सेव्ह वॉटर लिहायचं आहे. यू मे ॲड युअर ओन पॉईंट्स. पॉईंट्स कोणते आहेत पाहूयात. मेनी पार्ट्स ऑफ कंट्री सफरिंग फ्रॉम ड्रॉट deficiency of water must develop measures to save water.
We should stop wastage of water, reduce quantity of water we use, don't use shower, reuse water, rainwater harvesting, rainwater must be stored, grow more trees. या पद्धतीने आपल्याला पॉईंट्स दिलेले असतात. आपण ॲन्सर कसं लिहायचं पाहणार आहोत. सुरुवातीला आपण टायटल दिलं सेव्ह वॉटर आणि टायटल देणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर आपण सुरुवात केली रिस्पेक्टेड टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स. आपल्याला सुरुवातीला सांगितलेलं आहे की ॲप्रोप्रिएट बिगिनिंग. तुम्ही भाषण लिहिताना या पद्धतीने सुरुवात करू शकतात. त्यानंतर आपण लिहिलं आय एम हिअर टुडे टू टॉक व्हेरी ब्रीफली ऑन अ व्हेरी सेन्सिटिव्ह बट व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. आता ही जी ओळ आहे ती तुम्ही नेहमीसाठी लिहू शकतात, कारण आपण भाषणाची सुरुवात करताना अशाच पद्धतीने बोलत असतो. फक्त आपल्याला विषय बदलायचा आहे, जो आपल्याला प्रश्नपत्रिकेत विचारला जाईल त्याविषयीची माहिती लिहायची. आय एम गोइंग टू टॉक अबाउट सेव्ह वॉटर. आता इथे जर दुसरा विषय असला असता तर आपण त्या विषयाची माहिती लिहिली असती. आय एम गोइंग टू टॉक अबाउट सेव्ह ट्रीज या पद्धतीने. मग या ज्या सुरुवातीच्या ओळी आहेत त्या तुम्ही नेहमीसाठी लक्षात ठेवू शकतात. देन वॉटर इज द इसेन्स ऑफ अवर लाईफ. विदाउट वॉटर नन ऑफ अस विल बी एबल टू सर्वाईव्ह ऑन दिस अर्थ. आता आपण जे मुख्य मुद्दे दिले आहेत त्याच्या अगोदर सुरुवात केली. आपण पाण्याविषयी माहिती दिली की पाणी हे आपलं जीवन आहे आणि पाण्याशिवाय आपण जगू शकत नाहीत. त्यानंतर दिलेल्या मुद्द्यांचा आपण समावेश केला. पहा, टुडे मेनी पार्ट्स ऑफ अवर कंट्री आर सफरिंग फ्रॉम ड्रॉट. जे आपल्याला मुद्दे दिलेले आहेत फक्त त्याचं रूपांतर आपल्याला वाक्यामध्ये करायचं आहे आणि आपलं जे स्पीच आहे ते तयार करायचं आहे. दॅट इज देअर इज अ सिव्हिअर डिफिशियन्सी ऑफ वॉटर इन दिस एरियाज, especially drinking water. Therefore, we must make it a point to develop measures to save water. Everyone must be taught ways to stop wastage of water and to reduce the quantity we use. अशा पद्धतीने आपण दुसऱ्या पॅसेजमध्ये पाण्याविषयीची समस्या मांडली आणि आता आपण त्याच्यावरचे उपाय काय आहेत हे उदाहरणाच्या माध्यमातून दर्शकांच्या समोर मांडणार आहोत. For example, we must use a bucket of water for a bath and not the shower. We must reuse the water we use for washing clothes to flush the toilet. We must plug any leaks in the pipes carrying water. Rainwater harvesting techniques must be practiced to increase the level of underground water. Farmers must be given lessons in a crop rotation and the right crops to be grown in the right regions. त्यानंतर आता आपण कन्क्ल्युजन किंवा भाषणाचा शेवट करत आहोत. तो कशा पद्धतीने केलेला आहे पहा. वेअर एव्हर पॉसिबल प्रिशियस रेनवॉटर मस्ट बी स्टोअर इन नॅचरल टँक्स अँड नॉट अलाउड टू फ्लो ऑफ इन टू द सी. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट वी मस्ट ऑफकोर्स ग्रो मोर ट्रीज. या पद्धतीने प्रत्येक पॉईंट्सचा समावेश आपल्याला भाषण करताना किंवा लिहिताना करायचा आहे. आणि शेवटी थँक्यू लिहिणे विसरायचं नाही, ज्यामुळे आपल्याला 5 पैकी 5 मार्क या प्रश्नामध्ये मिळू शकतात. अशा पद्धतीने ड्राफ्टिंग अ स्पीच या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे. त्यानंतर होमवर्कमध्ये सोडवण्यासाठी एक प्रश्न. You wish to take part in elocution competition in your school. One of the topics therein is the disadvantages of television. Draft a speech using the following points. You may add your own points. यामध्ये पॉईंट्स कोणते दिलेले आहेत पहा. Many advantages but equally serious disadvantages. Addictive, keeps glued, effects on health, absence of communication, social visits, changes lifestyle, affects eyes and mind, use moderately. यामध्ये टायटल आहे द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ टेलिव्हिजन
आणि याच पद्धतीने तुम्हाला उत्तर सोडवायचं आहे. आज आपण क्वेश्चन नंबर 5B2 ड्राफ्टिंग अ स्पीच म्हणजेच भाषण तयार करणे हा जो 5 मार्काचा प्रश्न आहे त्याविषयी माहिती घेतली. आपल्याला माहिती समजली असेल. इतर सर्व व्हिडिओजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते व्हिडिओज पण आपण नक्की पाहावे. थँक यू फॉर वॉचिंग. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब द व्हिडिओ.